तर नमस्कार मित्रांनो, आज आहे वार मंगळवार. आजचा दिवस थोडासा वेगळा आहे. सकाळी लवकर निघालो कारण दिंडीचं वातावरण आहे आणि दुकानात टॉर्चची मागणी जोरात आहे. रस्त्यावर बघितलं तर भक्तांनी गजबजलेलं वातावरण आहे. लोक विठ्ठल नामात तल्लीन आहेत आणि आपलं काम सुरू आहे. यांना योग्य वेळेवर वस्तू मिळवून देणं ही आपली जबाबदारी आहे. आता दुकान उघडतोय. आजचा दिवस काय घेऊन येतोय ते बघूयात. शहरात दिंडी असल्यामुळे वातावरण एकदम भक्तिमय झालंय आणि त्याचबरोबर टॉर्चची मागणी सुद्धा वाढलेली आहे. दिंडीच्या तयारीसाठी बऱ्याच ग्राहकांनी येऊन टॉर्च आणि इतर लाइटिंगची मागणी केली. खरं असं वाटतं की आपला प्रवास फक्त व्यवसाय पुरता नाही तर इतर प्रवासांचा एक छोटासा भाग बनतो. आजचं खास कारण हेच आहे. लोकांची श्रद्धा, त्यांची तयारी आणि आपण त्यांना योग्य वस्तू वेळेवर देऊ शकलो हेच समाधान. हेच अनुभव शेअर करत राहीन तुम्हाला. काही आठवण आली असेल तर नमस्कार मित्रांनो, आज आहे वार मंगळवार. आजचा दिवस थोडासा वेगळा आहे. सकाळी लवकर निघालो कारण दिंडीचं वातावरण आहे आणि दुकानात टॉर्चची मागणी जोरात आहे. रस्त्यावर बघितलं तर भक्तांनी गजबजलेलं वातावरण आहे. लोक विठ्ठल नामात तल्लीन आहेत आणि आपलं काम सुरू आहे. यांना योग्य वेळेवर वस्तू मिळवून देणं ही आपली जबाबदारी आहे. आता दुकान उघडतोय. आजचा दिवस काय घेऊन येतोय ते बघूयात. शहरात दिंडी असल्यामुळे वातावरण एकदम भक्तिमय झालंय आणि त्याचबरोबर टॉर्चची मागणी सुद्धा वाढलेली आहे. दिंडीच्या तयारीसाठी बऱ्याच ग्राहकांनी येऊन टॉर्च आणि इतर लाइटिंगची मागणी केली. खरं असं वाटतं की आपला प्रवास फक्त व्यवसाय पुरता नाही तर इतर प्रवासांचा एक छोटासा भाग बनतो. आजचं खास कारण हेच आहे. लोकांची श्रद्धा, त्यांची तयारी आणि आपण त्यांना योग्य वस्तू वेळेवर देऊ शकलो हेच समाधान. हेच अनुभव शेअर करत राहीन तुम्हाला. काही आठवण आली असेल तर दिंडीचं कमेंट करून नक्की सांगा. कधी कधी असं वाटतं की आपण फक्त सामान विकत नाही तर या प्रवासात छोटंसं योगदान देतो. त्या भावकांची श्रद्धेचं टोक आपल्याकडे येऊन थांबतं आणि आपण त्यात मदत करतो. जेव्हा दिंडीतील काही महाराज स्वतः आमच्या दुकानात आले, खूप साधं राहणं पण डोळ्यातील श्रद्धा भरलेली आणि चेहऱ्यावर एक वेगळी शांतता होती. ते आपल्याकडे सेल घेण्यासाठी आलते. त्यांचे सेवेकरी भाविकांसाठी त्यांचं बोलणं खूप साधं पण मनाला भिडणारं होतं. एकदम मनात आलं की आपण रोज दुकानात असतो, विक्री करतो, पण अशा वेळेस कामात एक वेगळंच समाधान मिळतं. विठ्ठल भक्तांसाठी काही देता आलं हीच आपली पुण्य आहे. माझं दुकान म्हणजे केवळ व्यवहाराचं ठिकाण नाही तर कधी कधी भक्तांचाही एक भाग होतो. हेच आज पुन्हा जाणलं.